सरकारने वसूल केला 600 कोटी रुपयांचा दंड. तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक आहे का? नसेल तर घरबसल्या लगेच लिंक करा. तर तुमची पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमच्यात घोटाळा होऊ शकतो आणि तुमची पॅन कार्ड देखील बंद होऊ शकते. तर पॅन कार्ड आधार कार्डला घरी बसल्या कसे लिंक करायचे हेच आपण पाहणार आहोत. कुठल्याही बँकेच्या आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी वापरला जाणारा पॅन कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत आता संपली आहे. आधारशी पॅन लिंक करण्याची अंतिम मुदत 30 जून 2023 होती. यानंतर पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी सरकार दंड आकारत आहे. 1 जुलै 2023 पासून केंद्र सरकार निष्क्रिय पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी 1000 रुपये दंड आकारत आहे. आतापर्यंत सरकारने एकूण 601 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. अशा परिस्थितीत तुमचं पॅन आधारशी लिंक आहे का? नसेल तर ते कसे लिंक करायचे याची प्रक्रिया आपण जाणून घेऊयात मोबाईलवरती. तर सर्वात प्रथम आधारशी लिंक आहे का नाही तपासून घ्यायचे आहे. नंतर ई फायलिंग पोर्टलवर क्लिक करून लिंक विभागात आधार स्टेटसवर क्लिक करा. तुमचं पॅन आणि आधार क्रमांक टाका आणि आधार स्थिती पहा या लिंकवर क्लिक करा. यानंतर तुमच्या स्क्रीनवर आधार लिंक स्थितीशी संबंधित एक संदेश येईल. आधारशी लिंक केलेल्या पॅन कार्डची स्थिती जाणून घेण्यासाठी UID, पॅन नंबर, 12 अंकी आधार कार्ड, 10 अंकी परमनंट अकाउंट नंबर. जर तुमची पॅन कार्ड आधारशी जोडलेले असल्यास तुम्हाला आधार इज ऑलरेडी असोसिएटेड विथ पॅन इन OTD डाटाबेस हा संदेश मिळेल. अन्यथा तुमची पॅन कार्ड आधारशी लिंक नाही असा व्यर्थ होतो. तर अशा प्रकारे आधार कार्ड आपणास पॅन कार्डशी लिंक करायचे आहे.